कंपोज देवाचं घर. इट इज नाव अवेलेबल इन 6 लँग्वेजेस. हे घेऊन ये, हळदी कुंकाचा ताट घेऊन ये, एक हार घेऊन ये. बरं वाटतंय का ते? हां म्हणजे कसं नंतर वाटेल, फ्युचरमध्ये कसं वाटेल त्याचा आत्ताच आस्वाद घेतो. हाय मायडा, कशी आहे तू? ये हो. चला तर संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि आपण आता जातो आहे पूजाच्या नवीन घरी. हे की नाही, असं मी तुम्हाला सकाळी म्हटलं कालच्या ब्लॉग मध्ये की आपण पूजाच्या घरी जातोय है ना. सो लेट्स गो. हे मनी, ही राजबिंडा, ही राजबिंडा. चला आता काय आम्ही तिथे पोहोचतो तोपर्यंत सकाळची थोडी काही गंमत जम्मत आहे. आम्ही कुठेतरी गेलो होतो, ते पण सगळं कामं झालेली आहेत आणि मग आम्ही तुम्हाला डायरेक्टली पूजेच्या घरी भेटतो, आहे की नाही. मिस्टर मिसेस देशपांडे. नाही हे घेऊन ये, हळदी कुंकाचा ताट घेऊन ये, एक हार घेऊन ये. लवकर आणा. अजिंक्य शेट आलेले आहेत. हे काय करायचंय इकडे? काय लागत नाही? बघू अजिंक्य, कोणाकडनं भरून घ्यायचं? हे कुठला फॉर्म भरून घ्यायचा बँकेकडनं? दोन्ही पण. हे दोन्ही पण बँकेकडनं भरून घ्या आणि त्याच्याकडनं हे पण घ्या. मंडळी नमस्कार. तर माझं एअरपोर्टच्या कामासाठी मला परत एकदा ॲपल BKCमध्ये जावं लागलं, बिकॉज माझा लेफ्ट साईडचा इयरपोर्ट होता, आता त्यांनी तोही रिप्लेस करून दिला आहे आणि म्हणून मग BKCमध्ये आम्ही त्या कामासाठी गेलो होतो. मला वॉमिटिंग झाली आहे, फाटर. इट्स ओके, काय नाही. तर तिकडे जा आणि झोपून घे वाटलंस. हां चला. दीदीला बर्डन आहे म्हणून. चला. ओके, बरं वाटतंय का ते? हां बरं वाटेल तिला. निघालं बाहेर. उलटी झाली ना की जरा बरं वाटतं. माझ्या मुनीला, माझ्या मुनीला दीदीला पप्पी देऊन दे. माझ्या दीदीला पप्पी देऊन दे. मनीची आणि मनीच्या दीदीची मस्त झोप झाली, चांगली झोप झालेली. आणि असं प्रवास करून आलेलो आहे. 1.5 तास. चला आपण आता जाऊया पूजाच्या नवीन घरी. डायरेक्ट टॉप फ्लोअरच आहे वाटतं. हाच म्हणायची बिल्डिंग आहे, टॉप फ्लोअर आहे. ये बदी का बरं? ते आपल्याला आत्ता कळालं ना त्रास झाला ते. हा तुझ्या चेहऱ्यावरनं कळतच आहे ते. चेहरा डाऊन. आता गाडी बसल्यानंतर तुला त्रास झाला. हे काय रे, त्याला काय दीदीला त्याच्या बोला नाही बाई. माहिती पूजाला म्हणून सांगितलं की आम्ही घेत नाही, त्यामुळे ती तुम्ही खवळलेली आहे. असं बघू आता काय. यार बाप रे, ही काजल सगळं अरे संकेतराव, अरे क्या बात आहे, क्या बात आहे. केवढा मोठा मस्त तोफा आणलेला आहे. शपथ. पहिला तुम्ही घेऊन घ्या हे. अगदी काय ना. नमस्कार. अरे काजल दा काटेस पुढे गेली ती. ही कोण आहे रे? बरं 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 बरं.
मायराची तब्येत जरा नरम गरम आहे. अगं तिला गाडी बसल्यावरती काय तिला असं वॉमिट सारखं वाटत होतं. मोशन सिकनेस नाही रे, मोशन सिकनेस तर नाही. मोशन सिकनेस तर नाही, गाडीत बसली आणि ती मला बोलली की मला असं त्रास होतो आणि इथे आल्यानंतर वॉमिट केली खालीच तिने आता. बरं तुला कसं वाटली माझी ऍक्टिंग? कशी वाटली ऍक्टिंग? कसं हसत होतं मला? अच्छा तिला आहे का? माझी ऍक्टिंग जास्त रिअलिस्टिक होती. हो का? हो हो तिची रिअलिस्टिक होती. हा. मला माहिती होतं येणार. अरे हे कोण आहे? क्या बात आहे. प्रथमेश शाळेचे कपडे प्रथमेश, अरे प्रथमेश बाहेरचे कपडे म्हणजे टोप्या घेतली. वा वा वा. ही नाव काय हिचं? इरा. हाऊ ओल्ड इज शी? 5 months. हे कुठे आपला कुठे गेला? गोंडे कुठे गेला आमचा? तिकडे आहे का? अच्छा असं आहे का? ऐशी 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 कशी हसायची, कशी हसायची. अगो बाई, अगो बाई. बरं 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 बरं. काय म्हणतो काका? हा तुझ्या हाईटला घेते. त्याची सवय असेल, ती रडायचं असेल ना तर ती रडणार असेल. काय झालं तुला? व्योम कोण आहे रे? व्योम व्योम कोण आहे रे? ती फ्रेंडला आहे ना, हा ती बघ ते बघ रिअल ब्लॉग्स. तिला ना याच्याकडे एक काम करतो तू ह्या हातात तिला घे. जमेल का तुला? नको नको बाबा. बाईला जमेल. सेकंड कर. तो बघ, तो काय 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 ऍक्च्युली ना तिला संकेतराव करायचं. हिरा हिरा हिरा. काय झालं इरा? इरा कॅमेरा बघते. कॅमेराला सगळं समजतं तुला. फोटो मी काढतो तिचा इमोशनल सीन आहे. हे बघ ना, कॅमेरा परफेक्ट बघते. हा तेव्हा डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये इन टू द कॅमेरा. कॅमेरा घेऊ का तुला मी? हा घे. काय करायचं? फोन हवाय तिला. तिचं लक्ष फोन करेल. काय करायचं फोन? फोनचं काय करायचं? काय करायचं फोनचं? जी आपण घेतली होती ना ती त्या प्रथमेश मध्ये. तिला खायचा फोन खाते एकदम क्लोज लुक. आता ती खरंच खारू दे. बरं नाही माझा फोन सोडू. फोन घेऊन माझ्या. फोन नको. फोन नको. लाजायची प्रॅक्टिस. लाज ना. त्या लाजायच्या इकडे पडेल. मला लाजायचं. ये मनी माऊ. सती सावित्री बनली. सती सावित्री. उद्याचं ना येते ना, उद्या मी येते. मंडळी नमस्कार. तर पूजाच्या आणि संकेतच्या घरी जी पूजा झाली ती सत्यविनायक म्हणून होती. युजली सत्यनारायणाची पूजा असते, पण त्यांच्या घरी सत्यविनायकाची पूजा होती आणि त्यावेळेला सत्यनारायणाच्या फोटोच्या ऐवजी सिद्धिविनायकाचा फोटो असतो आणि आपण बाळकृष्ण जो तामणामध्ये ठेवतो त्याच्याऐवजी गणपती असतो आणि आपण तुळस वाहतो तर त्याच्याऐवजी इथे दुर्वा वाहायला जातात. झाडामध्ये दिसत नाही का तू?
ठीक आहे ना, तुम्ही दोघांनी उभे राहा, एक फोटो काढा. इकडे बघा, हे म्हणजे कसं नंतर वाटेल पिक्चरमध्ये कसं वाटेल त्याचा आत्ताच आस्वाद घेतो. हा तुळस नाही का, हा आहे ना. इकडे बघा, इकडे इकडे व्योम ये म्हणी किती करायची. पूजाच्या बिल्डिंगमध्येच गणपतीचं मंदिर आहे, खूपच सुंदर आहे मंदिर. काका बोलले दर्शन करून घ्या. चला दर्शन करून घेऊया. टाटा टाटा टाटा. चला देशपांडे येऊ का. धन्यवाद आता तिला मस्त कारण मिळाले काय न यायला. का बरं का बघूया किती येते आता. की धास येईस ना. तू आता असं बोलशील तर मग लफडा होणार मग आता काय असं कारण बिणं दिलीस तर. हे कारण आहे. तेव्हा एक कारण आहे. कारण पण हे कारण त्याच्यामुळे हे तो येणार आहे त्यामुळे वा वा एकटा येणार आहे. एक तर तू नको येऊ, तू इकडेच थांब. खूप मागे जाशील एकदम. चला कधी करायचं आज. पप्पा थोडस असंच उभे राहा. गाडा इकडे थोडं असेच उभे राहा. म्हणजे या बाजूला म्हटलं असे उभे राहा इकडे. आमच्या जावाई बापूंना घरी घेऊन या. नाही मी आता एक डेट सांगतोय आणि त्या दिवशी मी मला काय सांगायचं नाही. आम्ही इकडे चाललो, आम्ही तिकडे चाललो, आम्ही हे करतोय. गपचूप त्या दिवशी जिवारी घरी यायचं. तारखेला. नाही त्याच्यानंतर मी सांगेल तुम्हाला एक आठवडा आधी बरोबर सांगेल मी तुम्हाला. चला एसी लावा, चला हे मायरा गाडी बसते, चला मायरा मायरा चला 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 चलो. हे पकड. चलो जय हिंद जय महाराष्ट्र. आते रहना, हाँ अभी आते रहना. रेडी नाही कस ग, रेडी नको रेडतेस. आनंद. अरे तो कुठे गेला आपला पोरगा. पोराला घे पोराला घे. बंद करा. मच्छर बिच्छर हो चला पोराला घ्या. टेन्शन नाही आपल्याला, फिरायला गेलं काकाला चलो चला बाय बाय. चला काका जय हिंद जय महाराष्ट्र. चला संकेतराव संकेतराव चला जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. अरे भाऊ आहे, त्याला यायलाच पाहिजे. भाऊ आहे, यायलाच पाहिजे. येणार ना. आम्ही येणार नाही असं. मग ते भाई 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 भाई. पहिल्यांदा जेव्हा गाडी कोण बाहेर काढायचं सरळ काढायची असते, पुढे जायचं असतं मग मागे जायचं. चलो बाय बाय. तर घरी आलो आहे आम्ही आणि मायराला खिमट खायचं होतं. ते काहीच खाल्लं नाही. म्हणजे ॲक्च्युली तिला खायची इच्छाच नव्हती, झोपली होती ती पण तिथे. तर म्हटलं चला तिला भूक पण लागली होती. म्हणजे मी घरी गेले की मऊ भातच खाईल. हां चलो. चुपाचुपने मायराला करून टाकलाय चूप. ते काय आहे ते मी तुम्हाला सकाळी दाखवेल. चुपाचुप मिलते है कल सुबह. टाळा आणि झोपला आमचा. म्हणे झोपलाय. म्हणे नमस्कार. तर तुम्हाला एक मोठी अपडेट द्यायची आहे अबाउट मुक्काम पोस्ट देवाचं घर. आणि ते म्हणजे मुक्काम पोस्ट देवाचं घर इट इज नाव अवेलेबल इन 6 लँग्वेजेस. हिंदी, मराठी, तामिळ, तेलगू तुम्ही इथे बघाल तर अवेलेबल आहे. आणि हिंदीचं जे डबिंग आहे ते मायराने स्वतः केलेलं आहे. तुम्ही मागील काही ब्लॉग्समध्ये बघितलं म्हणून आपण डबिंगसाठी जात होतो, हिंदी डबिंगसाठी. आणि मी हा शेवटचा चंक तिचा फक्त ऐकला. मी पूर्ण अजून सिनेमा हिंदीमध्ये नाही बघितला आहे, पण मी नक्कीच बघणार आहे. पण एवढं सुंदर डबिंग झालं आहे म्हणजे वाटत नाही आहे की हे स्टुडिओमध्ये डब झालं आहे. परफेक्टली मॅच, परफेक्टली सगळ्या इमोशन्स आहेत सगळ्या आहेत. तर तुम्हाला मी थोडंसं ऐकवतो पण. सुपरमैन किसी को दिखता नहीं है, किसी से मिलता भी नहीं है और किसी से बात भी नहीं करता. जब भी आप किसी संकट में आते हो, जब भी आपको किसी की मदद चाहिए होती है. तर एवढं सुंदर डब झालं आहे. आणि खरंच मी वीकेंड आहे आता तर नक्की बघा हा सिनेमा. मराठीत तर पहिलं बघा आणि नंतर हिंदीच्या मायराच्या डबिंगसाठी तर नक्कीच हिंदीमध्ये परत एकदा बघा. सो मुक्काम पोस्ट देवाचं घर इज अवेलेबल ऑन Amazon Prime. तर डू वॉच इट.